तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने अचानक भयानक अलिबागला जाण्याचा प्लॅन झालेला आहे. गाडीमध्ये वायफळ चर्चा या खूप चालू होत्या. वायफळ चर्चा चालू असताना त्या चर्चा अशा होत्या, आपल्या प्रेक्षकांना त्या ऐकवू शकत नाहीये म्हणून त्या चर्चा म्यूट केल्या आणि वाटेमध्ये लागला आम्हाला टोल नाका. तर त्या दादांनी आमच्याकडे टोल घेतला नाही, कारण गाडी MH14 ही मावळतली होती. तर हे निसर्गरम्य वातावरण लोणावळ्याचं पाहू शकता तुम्ही. रात्रीचा निसर्गाने नटलेला हा आपला लोणावळा, मगनलाल चिक्की आम्हाला वाटेत लागलेली आहे. तर पुढे गेल्यानंतर आम्हाला लागला भयानक आयशा विला. आयशा विला तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट द्या. आम्ही काही पाहिलेलं नाहीये. तर आम्ही आता आलोय पुढे निघून. पुढे आल्यानंतर आम्हाला लागले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. स्मारक हे खूप छान पद्धतीने नटवलेलं होतं आणि छान असं त्याला लुक आलं होतं आणि छान दिसत होतं. तर आम्ही पुढे गेल्यानंतर आमची गाडी झाली पंक्चर. तो पंक्चरवाला म्हटला की रात्रीचं आम्ही पंक्चर काढत नाही तर झाली पंचायत. आमच्या हाताने आम्ही गाडीची पंक्चर काढली आणि आम्हाला वाटेमध्ये लागले चायनीजची गाडी. चायनीजची गाडी लागल्यानंतर त्याच्यावरती आम्ही 4 हाफ राईस घेतल्या. रात्रीचे 2 वाजले होते. हा प्राईस मस्त खाल्ला. फायनली आम्ही विलावरती पोहोचलो. विलावरती पोहोचल्यानंतर पूर्ण विला आम्ही पाहून घेतला. रात्रीच्या 3 वाजता त्या काकांना उठवलं. आम्हाला विलामध्ये त्यांनी एंट्री दिली. विलामध्ये आल्यानंतर आम्ही थोडेसे गप्पा वगैरे केल्या आणि डिरेक्ट झोपून गेलो. झोपल्यानंतर आम्हाला सकाळी जाग आली. माझ्या आधी माझे मित्र उठले होते. माझे मित्र उठले होते. त्यांनी मला झोपेतनं उठवलं आणि झोपेतनं उठवल्यानंतर मी म्हणलं की आपल्याला सकाळी सकाळी अलिबागच्या बीचवरती जायचं आहे, कारण का तो बीच पाहायचा आहे. तर व्हिडिओ मी चालू केली. मस्त गॉगल वगैरे घातला आणि गॉगल घातल्यानंतर ज्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही पोहणार आहे, स्विमिंग करणार आहे, तो स्विमिंग पूल मी सर्वांना दाखवला. तर आता आम्ही चाललेलो आहे अलिबागच्या बीचवरती. हे सौंदर्य पाहू शकता अलिबागचं. ज्या कॉटेजमध्ये थांबलोय त्या कॉटेजच्या समोरचं हे लुक होतं. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते. जरा थोडीफार म्हटलं कॉटेजची व्हिडिओ काढावं आणि यांची पण व्हिडिओ घ्यावी. तर मित्रांची व्हिडिओ घ्यायला लागली. त्यांना म्हटलं हाय मला. तर ते हाय बोलायला लागले, ते नाचायच लागले. मग व्हिडिओ डायरेक्ट मी थोडीशी स्टॉप केली आणि गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यानंतर निसर्गरम्य वातावरण एवढं भारी होतं, तर अक्षरशः मन माझं भारावून गेलं. गाडीमध्ये मी बसलो. गाडीची काच खाली केली. मस्तपैकी विलाचा सीन घेतला. विलाचा सीन शूट केला आणि समोर निघालो. तर असं वाटलं की एक सनरूफमधून बाहेर यावं आणि एक निसर्गाचा एक आनंद घ्यावा. तर थंडी पण थोडीशी वाजत होती. थोडीशी थंडी सहन केली. सहन केल्यानंतर एक मस्त एक वातावरण एक अनुभवायला भेटलं. अक्षरशः एवढं भारी वाटलं सकाळच्या वातावरणामध्ये. तर व्लॉग बनवण्याचं हे माझं प्रथमच वेळ आहे. ही वेळ जरी प्रथम असली पण काय आहे, इथं बोलायला काही कोणाला एवढं जमत नाही आहे. पण बोलता बोलता तरी पण ठीक आहे, थोडंफार आपण बोलूया म्हणलो आणि करूया व्लॉग. त्या व्लॉगला ब्लॉग म्हणतात का व्लॉग म्हणतात ही देखील आम्हाला माहीत नव्हतं. पण असो, आम्ही निघालोय आता अलिबागच्या बीचवर निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी. ईश्वर खेंगले माझ्यासोबत आहे. तुषार कांबळे माझ्यासोबत आहे. आमचं गाडी चालवतोय, आमच्या सर्वांना मार्ग दाखवणारा अलिबागच्या ट्रिपचा असा आमचा सहकारी जिवलग तेजस खांडवर हा गाडी चालवत होता. मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो. पाठीमागं कोण गाणं गात होतं. कोणतरी गाता गाता म्हटलं की माझा पण व्हिडिओ घे. त्यामुळं तुषार कांबळे हा जरा काहीतरी बोलत होता, पण काय त्याला बोलायची सवय नाही एवढी. तर मीच थोडंफार काहीतरी तोडकं मोडकं बोललो आणि आता फायनली आम्ही चाललेलो आहे अलिबागच्या बीचला. तर गाडीची मस्ती एक तुम्ही पाहू शकता. गाडीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे मस्ती करत होतो. तर आम्ही अलिबागला तिकडे जाणार आहे. त्या ठिकाणी आम्ही पॉपलेट घेणार आहे, सुरमई घेणार आहे आणि प्लसमध्ये जो खेकडा असतो, आपल्याकडे त्याला खेकडा म्हणतात, त्यांच्या तिकडे चिंबोरी म्हणतात. तर ती चिंबोरी घेणार आहे. ती चिंबोरी घेतल्यानंतर आम्ही ती फ्राय करून आम्ही ज्या ठिकाणी आम्ही विलामध्ये थांबलो ते काका ती मावशी आम्हाला ती फ्राय करून देणार आहे. मस्तपैकी फक्त मासे खाण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. मी मासे खात नाही, तो भाग वेगळा. पण आम्ही ते मासे घेऊन येणार आहे आणि त्यांच्याकडे फ्राय करण्यासाठी देणार आहे. तर माझ्यासाठी सेपरेट मी अर्धा किलो किंवा पावशेर चिकन घेईल आणि यांना जर काही घ्यायचं असेल तर घेऊ दे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आलो आहे बीचवर. या बीचचं नाव आहे नागाव. नागाव बीचवर आल्यानंतर त्या ठिकाणचे सौंदर्य सकाळी सकाळी हे खूप छान होतं. सौंदर्य बीचवरती सकाळी सकाळी कोणीच नव्हतं. आम्ही 4 जण बीचवरती गेलो, पण असं वाटलं होतं सकाळी सकाळी कोणी नसेल, पण सकाळी सकाळी पूर्ण पब्लिक, पूर्ण बीच हा भरलेला होता. बीच तुम्ही पाहू शकता. या बीचवरती
मस्त वातावरण सकाळी सकाळी वाटत होतं आणि हा डॉगेज भाई मस्त झोपला होता सकाळी सकाळी. डॉगेज भाईला उठवलं नाही आणि एक मस्त निसर्गरम्य वातावरणाचं एक आपल्या छायाचित्र माझ्या मोबाईलमध्ये टिपले. मोबाईलमध्ये टिपल्यानंतर मस्त वातावरण हे तुम्ही पाहू शकता अलिबागचं. तर ज्यांना कोणाला अलिबागला यायचं असेल ते येऊ शकतं ट्रिपसाठी. तर आता म्हटलं की आता आपण डायरेक्ट जावं मच्छी मार्केटला, कारण का माझ्या मित्रांना माझ्या सहकाऱ्यांना ही मच्छी खायची होती. मग मासे घ्यायचे म्हटल्यानंतर या ठिकाणी ते जवळपास कुठे भेटत नाही, तर ते मार्केटलाच भेटतं आणि ते मार्केट हे अलिबागमध्ये. तर प्रॉपर अलिबागमध्ये आलो आहे. हे मार्केटचं तुम्ही हे पाहू शकता वातावरण. आज मार्केट थोडंसं कमी आहे. आज ते म्हटले सोमवार असल्यामुळे थोडंसं एक बंद आहे वाटतं. बंद नाही, एकविरा देवीचं आई जी आपल्या कारल्यामध्ये स्थित आहे त्या देवीचा काहीतरी उत्सव होता, म्हणून सगळे जे मासे विकणारे जे आपले कोळी बांधव होते त्या ठिकाणी ते गेले होते. तर मी 2-3 दुकानं चालू होती त्या ठिकाणी पाहिले. बघा किती सुंदर असे पॉपलेट या ठिकाणी मांडून ठेवले होते. पॉपलेट आहे, अजून हे सुरमई, आय थिंक मला माशांमधलं एवढं माहीत नाही, पण मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. सुरमई आहे, तिथं कोळंबी देखील आहे आणि मी त्यांचा भाव विचारत होतो. तर माशांमधलं एवढं काही माहीत नाही, तरी त्या मावशीने मला सगळे कोणता मासा कितीला, कोणता मासा कितीला अशा प्रकारे भाव सांगितला. मी माझ्या मित्रांना शोधायला लागलो की मी एकटाच कसं काय, ते दोघंजण कुठे गेले. तर ठीक आहे, मी त्यांना सांगितलं नंतर येतो म्हणून. तर या ठिकाणी मी पाहिलं तर शिंपल्यांचे काहीतरी एक खाण्याचा प्रकार आहे मासे. तर हे सगळे सुके मासे या ठिकाणी मला पाहायला भेटले. मासे थोड्याफार होत्या, पण ठीक आहे, तेवढंफार सहन करावं लागतं. या आजीकडे खूप सारे प्रकारचे मासे होते. हे तुम्ही पाहू शकता. पॉपलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे. ह्या ठिकाणी ती मावशी त्या गोष्टी साफ करत होते. आय थिंक त्यांनी साफ केलंय ते कोळंबी. मग आमचं ठरलं की आता सुरमई घ्यायची आणि कोळंबी घ्यायची. तर ते बोलले की कट करू का कापून देऊ. तर त्याच्यावरती त्यांनी रेश मारून दिली आणि ते फ्रायसाठी आम्ही घेतलेलं आहे. मग आम्ही 1 किलो कोळंबी घेतली. 1 किलो आम्ही तर माझा मित्र चेक करत होता, हे याचं काढतात कसं, असंच खायचं की काढून खायचं. मग मस्तपैकी एक मोठी सुरमई घेतली आणि 1 किलो कोळंबी घेतली. कोळंबी घेतल्यानंतर मी बोललो की काका फ्रेश आहे का, तर काका म्हणले फ्रेश नाही दिलं तर पैसे परत. तर काकांना भेटायला परत कोण येणार आहे. ठीक आहे, मी म्हणलं की चालेल द्या. ते घेतलं, त्यांना पैसे वगैरे आम्ही दिले आणि नंतर माझ्या मित्रांना खायचे होते चिंबोरी. ते चिंबोरी त्यांनी थोड्याशा महागच सांगितल्या होत्या, पण ठीक आहे, खायचं म्हटल्यावर पैशांकडे पाहायचं नसतं. मस्तपैकी चिंबोरी धरण्याचा माझा मित्र तुषार हा प्रयत्न करत होता, पण ती चिंबोरी धरता धरता चिंबोरीनेच त्याला धरलं. चिंबोरी धरल्यानंतर त्याने तो चिंबोरी आहे तशी त्या टोपामध्ये टाकून दिली. टोपामध्ये त्याने ती चिंबोरी टाकून दिली आणि तेजस त्याला हात लावत होता, पण ह्याला काय पकडण्याचा मोह आवरत नव्हता. शेवटी त्याने ती चिंबोरी पकडलीच, त्याला ती एक दोरी बांधली होती आणि तिथं चक्क तो नाचायला लागला. अक्षरशः आम्हाला पण भारी वाटलं सकाळी सकाळी हे मार्केट पाहून. सगळ्या प्रकारचे आम्ही मासे घेतले आणि माझ्यासाठी खास पावशेर चिकन घेतलं. पाव किलो चिकन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाणार होतो आमच्या ज्या कॉटेजला आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणी. हे दृश्य तुम्ही अलिबागचं पाहू शकता. आणि आम्ही भरपूर अशी मच्छी घेतलेली आहे. मच्छी घेतल्यानंतर कॉटेजला गेल्यानंतर त्या काकूकडे आम्ही ती मच्छी करायला देणार आहे. फायनली आम्ही आमच्या विलावरती पोहोचलो. बाटल्या वगैरे पाण्याच्या घेऊन आलो. थंड पाण्याच्या बाटल्या त्या काकांच्या फ्रीजमध्ये ठेवणार. मच्छी दिली आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहे मस्तपैकी बीचवरती भिजण्यासाठी. हा मागाचा बीच जो आम्ही पाहून आलतो त्याच बीचवर आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे. तो बीच आपल्याला पाहायचा आहे आणि पाहिल्यानंतर त्या बीचमध्ये भिजायचं आहे. भिजायची मला एवढी आवड नाही आहे. ह्या ठिकाणी भिजायचं असेल तर ते भिजतील, पण मी पाण्याच्या बाहेर थांबणार आहे. पण बघू, जर वाटलं एक भिजायची इच्छा आतून तर भिजू पण. तर एक ज्या वातावरणाचं पूर्ण शूट केलं. या ठिकाणी ते रायडर बसले होते. रायडर बोलले की तुम्हाला रायडिंग पाहिजे का, तर ते बोलले ठीक आहे, नागाव बीचला तुम्ही भेट द्या, आम्ही कमीत कमी दरात एक तुमचं राईड करून देऊ. तर आम्हाला काही राईड घ्यायची नव्हती. मस्तपैकी आम्ही या बीचवर फिरत होतो. त्या ठिकाणी बरेच असे व्यावसायिक असतात, मग ते फोटोग्राफर असतील, तिथे कायदे विकणाऱ्या आजी असतील, माणसं असतील किंवा राईड करणारे आपले मित्र असतील, सहकारी असतील. तर गेल्यानंतर एक तर राईड करा,
जेणेकरून त्यांचा पण एक व्यवसायाला चालना भेटेल आणि पर्यटकांनी ह्या गोष्टीचं एक थोडंफार त्यांना एक हातभार लावून त्यांचा एक व्यवसाय वाढवावा, अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे. तर वातावरण हे खूप सुंदर होतं. वातावरण मी पाहिल्यानंतर असं जाणवलं, की याच्यामध्ये समुद्रामध्ये जरा एक खेळावं. आता खेळण्याचे आपले दिवस नाही, पण ठीक आहे. ऑफिसच्या कामातनं सुट्टी नसती, तरी पण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ती कसा वाटतोय तो मला माहीत नाही आहे. व्हिडिओ कसा येईल, काय येईल ह्याची मला अजिबात कल्पना नाही आहे. पण प्रेक्षकांनी या व्हिडिओला प्रेम द्याल, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून मला हे व्हिडिओ बनवताना एक मजा येईल आणि भविष्यात मी ते व्हिडिओ अशा टाकत राहील. तर अशा पद्धतीने मी गेलो समुद्रामध्ये गेल्यानंतर एक थोडीशी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, तर बाजूला खूप लाटा येत होत्या. एक थोडासा तिथं ओरडलो आणि पळत आलो. पळत आल्यानंतर पाणी खूप गार होतं, तर पाण्यामध्ये मला थांबूशी वाटलं नाही आहे, म्हणून मी पाण्याच्या बाहेर आलो. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर म्हटलं की आता आपल्याला घरी जायचं. मला भूक तर खूप लागली होती. सकाळी फक्त पोहे खाल्ले होते. मग मी आपलं पळत सुटलो. पळत सुटल्यानंतर माझे मित्र त्या ठिकाणी खेळत होते. कोणी कोणावर रेती मारतंय, कोण काय करतंय, कोण फोटो काढतंय, कोण शूट करतंय. आणि तेवढ्यात एक रायडर दादा आमच्यापाशी आला. मला बोलला की तुम्हाला राईड पाहिजे का? म्हटलं की मगाशी सांगितलं तुम्हाला मला राईड नको आहे. जर असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तर ठीक आहे. अशा पद्धतीने आमचा ब्लॉग हा तयार होतोय. हा ईश्वर खेंगले बघा कसा नाचतोय. तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी भिजलेलो आहे. ते काही फुटेज काढलेलं नाही. आणि फायनली आम्ही पोचलो आपल्या कॉटेजला, ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो. त्या कॉटेजला गेल्यानंतर आम्हाला तिथलं मावळातले 4 लोक भेटली. ते पहिल्यापासून 4 दिवस त्या ठिकाणी राहून होते आणि बघतोय तर हा काय करतोय ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये काहीतरी घाण साफ करतात असं काहीतरी असेल. तर त्या ठिकाणी ते तेजस करायला लागला आणि फायनली आम्ही या स्विमिंग पूलमध्ये पोहणार आहोत. आणि ते मस्त साफसफाई ऑलरेडी तो स्वच्छ होता, पण याने आपलं काय करत होता काय माहीत नाही. आणि आम्ही स्विमिंग केल्यानंतर पूर्णपणे आम्हाला जेवायचं होतं. तेवढ्यात ह्यांचं टी शर्ट पलीकडे पडलं होतं आणि टी शर्ट तिकडनं ते काढत होते. हे पहा तुम्ही, आताच आम्ही पोहून आलो जस्ट, म्हणजे थोडक्यात स्विमिंग करून आलो मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर. आणि हे आपल्या मावळातले माणसं भेटली होती. त्यांनी जर हा ब्लॉग पाहिला तर त्यांना नक्की आनंद होईल. तर त्या काकांनी मस्तपैकी एक चिकन मला सुक्कं बनवून दिलं होतं आणि हे खेकडे वगैरे बनवून दिले होते. खेकडे बनवून दिले असताना तर त्यांनी एक स्वाद असतो त्यांचा अलिबागचा, तो एक मस्त मसालेदार वगैरे त्यांनी मस्त बनवून दिले. आणि हे सुरमई फ्राय, हा जो खातोय खेकडा, या खेकड्याला बोलतात ते चिंबोरी. आणि त्या चिंबोरीचा एक नांगा पण तो आपल्याला दाखवणार आहे. तर हा काढलाय त्याने तो नांगा, आणि तो नांगा कसा पोडून खातात ते काय आपल्याला माहीत नाही. मी फक्त आणि फक्त चिकन खातो. चिकन खात असल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचा काही एवढा संबंध नाही. सोलकढी तिथं अतिशय उत्तम होती. भाकरी या खूप छान होत्या. अक्षरशः त्यांनी घरगुती पद्धतीने एवढं भारी जेवण करून दिलं, अक्षरशः जेवण करून माझं मन हे खूप तृप्त झालं. आणि त्या ठिकाणी फायनली मी आलो. त्या काकांना त्यांचं नाव विचारलं, कॉटेजची माहिती विचारली. त्यांची माहिती खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी त्यांना पूर्णपणे सगळी माहिती विचारली की काका विला किती आहेत, काय आहे. ते शूट मला करता आलं नाही, कारण तो व्हॉईस थोडासा दबल्यासारखा झाला होता. त्यामुळे मी काही केलं नाही. तर मी फक्त शूट केलं. शूट केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्यामध्ये व्हिलाच्या फॅसिलिटीज काय आहे, आतमध्ये रूम किती आहे, हॉटेल किती आहे, कॉटेज किती आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर मी सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान करेन, काकांचा ॲड्रेस देईल मी, माझा यूट्यूबला नंबर द्याल, त्याच्यावरती मला कॉल करा, त्याच्यावरती मी तुम्हाला माहिती सांगेन. आता फायनली 1 दिवसाची ट्रिप होती आणि ती आमची झालेली. आम्ही रात्री आलो होतो आणि आता 4 वाजता आम्ही फायनली या ठिकाणाहून निघतोय, कारण सकाळी ऑफिस आहे, कोणाला जॉबला जायचं, त्यासाठी आम्ही फायनली निघलो. मस्तपैकी गाडीतून सगळ्यांना हाय हॅलो केलं आणि फायनली आमचा व्लॉग हा कंप्लीट झालेला आहे. तर ह्या व्लॉगला सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर